विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। रात्रीच्या जवळपास 2 वाजल्यात आणि उशिरा मी लाईव्ह आलोय कारण धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय। धानोरा बुद्रुक मंगरुळपीर तालुका जिल्हा वाशिम हे विदर्भातील गाव आहे आणि या ठिकाणी किरकोळ बॅनरवरून एक वाद गावात झाला। बौद्ध समाज आणि त्या ठिकाणचे सवर्ण यांच्यामध्ये हा वाद झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बौद्ध समाजाच्या वस्तीला येणारं पाणी जो नळ आहे तो फोडण्यात आला। हा नळ का फोडला, आम्हाला का पाणी नाकारलं हे विचारण्यासाठी बौद्ध समाजाच्या काही महिला काही तरुण त्या ठिकाणी गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली। किती घाणारडी शिवी दिली ही तुम्हाला ती शिवी वॉलवरती माझ्या दिसेल। मी पूर्ण 4 मिनिटाचा व्हिडिओ टाकलाय। कशा पद्धतीने जातीवाद्यांनी शिवीगाळ केली, कशा पद्धतीने लाकडं उचलण्यात आले। त्यांनी शिवी दिल्यानंतर त्याला काही न बोलता समाज बांधवांनी एवढी अपेक्षा केली की चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलीस स्टेशनला निघत असताना काट्या काढल्या, हल्ला केला। याच्यामध्ये थोडक्यात वाचलं नाही तर अनेक मुर्दे या ठिकाणी पडले असते, एवढी गंभीर घटना या गावात घडलेली आहे। याला कारणीभूत कोण आहे? पहिल्या दिवशी भांडण झाल्यावरती पोलीस आले होते, त्यांनी का प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही? 3-4 दिवस चालू असलेलं जातीवादी भांडण हे अॅट्रॉसिटीच्या दिशेने जातंय, सामूहिक हत्याकांडाच्या दिशेने जातंय, खैरलांजीच्या दिशेने जातंय, तरी सुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। दुर्दैव हे की या मतदारसंघाचा आमदार एक दलित आहे, पण तो भाजपाकडून निवडून आलाय। त्याची विचारसरणी भाजपासारखी झालीय, त्याला दलितांशी काही घेणं देणं नाही। रात्रीच्या 1:30 वाजता मला या पीडित बांधवांनी फोन केलाय आणि घायमुकलून रडायला लागलेत की आमची चूक काय, आमचं पाणी नाकारलं म्हणून आम्ही विचारायला गेलो, आमचा पाईप कुणी फोडला हे विचारायला गेलो तर ते म्हणले आमचं तुम्ही काहीच उकडू शकत नाही। शिवी दिली इशारा करून आणि ज्या जातीवाद्यांनी ही शिवी दिली त्या जातीवादा जो आहे त्यांनी त्याच्या आईच्या वयाच्या बौद्ध समाजाच्या महिलेला शिवी दिली आहे। मी हे वॉलवरती टाकलंय। पोलिसांची कसलीही भीती नाही, कायद्याची कसलीही भीती नाही। सर्रासपणे तुम्ही माझं काहीच करू शकत नाही, एवढा कॉन्फिडन्स आला कुठून? याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे। कोण आहे त्याच्या पाठीशी? आज रात्रीच्या 1:30 वाजता समाज बांधव मंगरुळपीर पोलीस स्टेशनला बसून ठेवलाय। मी म्हणलं तुम्हाला का बसवलं तर रडायला लागले। आम्हाला शिवी दिली, आमचंच पाणी नाकारलं, आम्हालाच मारलं आणि आमच्यावरच दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल केले। का? तर समाज बांधवांनी जातीवाद्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई केली। म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई केली तर तुम्हाला दरोड्याखाली आम्ही अटक करू अशा पद्धतीचं षडयंत्र मंगरुळपीर पोलीस स्टेशनला रचण्यात आलं, याचा आम्ही निषेध करतो। दरोड्याची केस लावली, 5 ते 6 विद्यार्थी आहेत, काही महिला आहेत, कसलीही गय केलेली नाही। आत्ताच्या क्षणाला पोलीस स्टेशनला आमचा समाज, सगळे झोपलेत, नेते झोपलेत, चळवळ त्या भागातले कार्यकर्ते शांत झोपलेत आणि समाज मात्र पोलीस स्टेशनला आहे। विदर्भात महाराष्ट्रात आमच्या समाजाचं मतदान लागतं, पण तो रात्री 1:30-2 वाजता त्याला असणारं कोंडमारा करून त्याच्यावरती खोट्या केसेस भरल्या जात आहेत, याचा थांग पत्ता सुद्धा महाराष्ट्राला नाहीये। आणि हे राखीव मतदारसंघात घडावं, एससीच्या राखीव मतदारसंघात घडावं। या नराधामाने जी शिवी दिली आईच्या वयाच्या दलित महिलेला आणि जो हल्ला केलाय तो किती भयंकर आहे, कुणीही बोलायचं नाही का? याच्यावर दातखिळी बसते का? का बोलत नाही त्याच्यावर कुणी? आज एवढ्या रात्री मी 3च्या दरम्यान का लाईव्ह आलोय? सकाळी उठल्यावर तरी समाज बांधवांनी या सगळ्या समाज बांधवाला मदत करावी।
मी गृहमंत्र्यांना आवाहन करतोय, पोलीस अधीक्षकांना आवाहन करतोय या लाईव्हच्या माध्यमातून एवढ्या उशिरा की अशा पद्धतीने अन्याय करू नका. जो काय अन्याय झालाय तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. कशाला तुम्ही दरोडा टाकताय? कशाला तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालताय? डीवायएसपी पीआय कशाला गुन्हेगाराच्या पाठीमागे उभा राहताय? आमदार कशाला गुन्हेगाराला पाठीशी घालताय? कोणाचा राजकीय दबाव आहे? काय चाललंय मंगरुळपीर मतदारसंघामध्ये? हे कुणाच्या दबावाखाली चाललंय हे मी पोलिसांना विचारतो. प्रतिबंधात्मक कारवाई काल केली असती तर ही घटना घडली नसती. मुडदे पडल्यावर तुम्हाला जाग येणार आहे? आम्ही रक्तबंबाळ झाल्यावर तुम्हाला जाग येणार आहे? गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं की काय चाललंय राज्यात आमच्यासोबत. आज ते पीडित कुटुंब म्हणतायत की आम्ही जगायचं का मरायचं ते सांगा. न्याय मागायला गेलो तर आम्हालाच आरोपी केलंय, विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. किरकोळ बॅनरचं भांडण पोलिसांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असता, संपवलं असतं, मिटलं असतं. पाणी नाकारलं, नळ फोडला. हे कोण करतंय? सामाजिक बहिष्कार कोण टाकतंय? आणि पुन्हा कॉन्फिडन्स, माझं कुणी काही करणार नाही, तुम्हाला काय उकडायचे ते उकडाय. क्या आईच्या वयाच्या महिलेला तुम्ही असं बोलताय? मी व्हिडिओ टाकलाय. एवढं गंभीर? झोपलंय राज्य सरकार. गेंड्याच्या कातडीचं झालंय की महाराष्ट्रामध्ये आमचे हे हाल सुरू आहेत. माझी व्यवस्था आहे, माझा आमदार आहे, माझे पोलीस आहेत, माझं काहीच होणार नाही हा वीरभाव आहे. ही गुन्हेगारी वाढवण्यासाठीची मानसिकता आहे, जातीवाद वाढवण्याची मानसिकता आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तात्काळ एसपींनी हे खोटे गुन्हे माघारी घ्यावेत आणि डीवायएसपी पीआयचं निलंबन करावं. ही कारवाई अंधारामध्ये का केली? चुकीची कारवाई का केली? अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला म्हणून दरोडा टाकता क्रॉसमध्ये तुम्ही. निशस्त्र, त्यांच्या हातात काही नाहीये आणि ज्यांच्या हातात आहे त्यांना तुम्ही मोकाट सोडणार आहेत? हा जो कुणी यांनी जी शिवी दिली तो काही तासात जर अटक नाही झाला वाशिमची एसपी, तर मग स्ट्रॉंग आणि आक्रमक भूमिका पॅन्थरची काय असते ते तुम्हाला बघायला मिळेल. बस झाले तुमचे नाटक. समाजाला कोंडीत पकडायचं, त्यांचा कोंडमारा करायचा, यंत्रणा एकीकडून मार देणार, जातीवादी एकीकडून मार देणार. आमचा सँडविच करता आमचा. कुणाच्या बळावर या राज्यात आम्ही जगायचं? यंत्रणा जर मनुवाद्यांना साथ देत असेल, जातीवाद्यांना साथ देत असेल, आमचं अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणून जे कवच आहे त्याला जर क्रॉस तुम्ही दरोडा टाकत असाल तर हा सँडविच नाही तर काय? आमचा सँडविच करणार. मी आव्हान करतोय या ठिकाणी गृहमंत्र्यांना की हे योग्य नाही. याच्यात तात्काळ दखल द्यावी एसपींनी आणि या सगळे खोटे गुन्हे माघारी घ्यावेत. मी अकोला, वाशिम, मंगरुळपीरच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान करतोय की जेव्हाही हा व्हिडिओ बघाल तात्काळ मंगरुळपीर पोलीस स्टेशनला धाव घ्या आणि समाज बांधवाच्या पाठीशी उभा राहा. आज ते एवढे भयभीत झालेत की त्यांना असणारं, मला प्रश्न विचारला की आता आम्हाला मेल्याशिवाय पर्याय काय? रात्री 1:30 वाजता त्यांनी असणारा हा फोन केलाय. सकाळी वाशिम अकोला भागातील मंगरुळपीरचे कार्यकर्ते जे असतील त्यांनी तात्काळ पोलिसांना विचारावं की हे तुम्ही काय केलंय, का अन्याय केलाय. समाज बांधव त्या गावचे भयभीत झालेत. त्यांना पण आव्हान करतो की घाबरून जाऊ नका. रेकॉर्ड झालेलं आहे ते रेकॉर्ड एसपीनी बघावं. आम्ही ते रेकॉर्ड हे केलंय, तुमच्या पुढे मांडलंय, ते बघा. त्याच्यात शिव्या देणारा कोण आहे ते बघा, काट्या उचलणारा कोण आहे ते बघा आणि मग कारवाई करा. पण ही कोणती पद्धत आहे? अॅट्रॉसिटी दाखल केली म्हणून दरोडा दाखल करायचा, ही योग्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अन्यथा मी स्वतः त्या भागात आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय. आमदारांनी सुद्धा दखल घ्यावी. तात्काळ आमदारांनी सुद्धा या घटनेसाठी धावून जावं. जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथं तिथं दलित सुरक्षित नाहीयेत.
आणि हे वास्तव आहे. दलित सुरक्षित नाहीत. भाजपा असल्यामुळं जातीवादी मनोवाद्यांना बळ मिळतंय. तात्काळ या ठिकाणी आमचा समाज रेस्क्यू कराल ही अपेक्षा बाळगतो आणि पोलिसांनी जी चुकीची कारवाई केली ती तात्काळ मागे घ्यावी आणि ज्या हरामखोरांनी शिवी दिली त्याला अटक करावी अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतोय. एवढ्या उशिरा लाईव्ह याच्यासाठीच आलो की सकाळी माझा व्हिडिओ पहिल्यांदा ज्यांनी कुणी त्या भागातील वाशिम, अकोला, मंगरुळपीर भागात ज्या कुणी कार्यकर्त्यांनी बघितला त्यांनी तात्काळ या घटनेचा आढावा घेऊन मलाही सांगावा आणि त्या समाज बांधवांच्या पाठीशी सुद्धा उभा राहण्याची भूमिका घ्यावी. भयभीत झालेल्या समाजाला आवाहन करतोय की तुम्ही एकटे नाहीत. माझं लक्ष आहे, मी तुमच्या संपर्कात आहे आणि या घटनेकडे मी गांभीर्याने बघतोय असं सुद्धा आवाहन या माध्यमातून करतो. आणि या घटनेला एसपींनी तात्काळ धाव घेऊन गावातील शांतता कमिटीची बैठक असेल, ही घटना कशी घडली, त्याची पार्श्वभूमी काय, सामाजिक बहिष्कार कोणी टाकला, 2-3 दिवसापासून कोण वातावरण दूषित करत होतं, या सगळ्यांची सखोल चौकशी करून खऱ्या आरोपीवरती गुन्हे दाखल करावेत. शिव्या देणारे, कॅमेऱ्यात कैद झालेले त्यांना अटक करावी. निरापराध समाज बांधवावरती कोणतीही कारवाई करू नये असं मी जाहीर या माध्यमातून एसपींना मागणी करतो. गृहमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी दखल घ्यावी की राज्यामध्ये कशा प्रकारे आजही आया बहिणींना शिव्या दिल्या जात आहेत, चौकामध्ये अपमानित केलं जातंय आणि छाती वर करून माझं कुणी काहीच बिघडवणार नाही असं सांगितलं जातंय. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अटक करावी अशी मी या माध्यमातून मागणी करतो. एसपींनी तात्काळ दखल घ्यावी. जय भीम. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.